हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणत्याही मापाच्या ब्लाऊजची स्लीव्ज पेपर कटिंग कशी करायची। ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे, स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर तुम्ही इथं बघू शकता मी एक न्यूजपेपर घेतलेला आहे जो डबल पदरी आहे आणि मापे सगळी काही लिहून घेतलेली आहेत। तुम्ही तुमच्या मापानुसार लिहून घ्या आणि पेपरचे जी खालच्या बाजू असते त्या खालच्या बाजूला आपल्याला मार्जिन न ॲड करता छातीचा चौथा भाग आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपली बाही लांबी किती आहे ती बाही लांबी तुम्हाला अंडरलाईन करून अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे। ठीक आहे, अशा प्रकारे पेपर हा डबल पदरी आहे हे लक्षात असू द्या तुमच्या। ठीक आहे, असे जर प्रकाराने तुम्ही जर स्लीव्ज कट केली तर अगदी परफेक्ट स्लीव्ज होणार आहे। त्यानंतर आपण एक बॉक्स बनवून घेणार आहोत। आता इथं काय झालं, माझा मुलगा मगाशी थोडासा आगाऊपणा करत होता तर मी त्याला म्हटलं तू खूप आगाऊपणा केला सर, तुला पट्टीने फटके देईन म्हटल्यानंतर त्याने ती पट्टीच लपवून ठेवलेली आहे। त्यामुळे मी इथं क्रॉस पट्टीचा वापर करून बॉक्स बनवून घेत आहे। ठीक आहे, तुम्ही पट्टीचा वापर करून एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे। ठीक आहे, तर आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल। ओके, आता काय करायचं आहे आपल्याला आता ही जी ही आहे ना ह्याच्यामध्ये आता इथं मी लिहून दाखवते तुम्हाला। इथं आपल्याला नो मार्जिन असं मी लिहिलेलं आहे। इथं आपल्याला मार्जिन पकडायचं नाही। ज्यावेळेस आपण ब्लाऊजचा पुढचा भाग कट करतो अशा वेळेस त्यामध्ये 2 इंच कट म्हणजे मार्जिन ॲड करतो बरोबर, पण इथे पकडायचं नाही। तर आता तुम्हाला खालच्या बाजूला काय करायचं आहे, 1 इंचावर एक अंडरलाईन करायची आणि ही जी बाजू आहे ना ही जी बाजू ह्या बाजूला आपल्याला थोडंसं म्हणजे 3.5 ते 4 असं ती तुमच्या बाहीची जी लांबी आहे ना त्या बाहीच्या लांबीनुसार तुम्हाला यामध्ये अंतरमध्ये एक अंडरलाईन करून घ्यायची आहे। या अंतरमध्ये म्हणजे ही जी लाईन आहे ना या लाईनमध्ये समजून घ्या तुमची बाहीची जी लांबी असते त्या लांबीनुसार जर तुमची बाहीची लांबी जास्त असेल तर तुम्हाला थोडंसं वाढवायचं आणि जर कमी असेल तर थोडीशी कमी करायची। त्यानंतर त्यापासून एक आतमध्ये 1 इंचावर एक अंडरलाईन करायची आणि बाहीची जी वरचा टोक आहे म्हणजे जे पेपरचा डावा हात आहे ना आपला त्या डाव्या हाताला एक इंचापासून एक अंडरलाईन अशा 3 अंडरलाईन करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हा पॉईंट आणि हा पॉईंट अशा प्रकारे जोडायचा, त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा आणि त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे। इथं तुम्ही बघू शकताय, सुरुवातीला नीट लक्षपूर्वक पहा। चॅनलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। तुमच्या काय अडचण असतील तर मला कमेंट करून विचारा। ठीक आहे, तर अशा प्रकारे आता इथंपर्यंत तुम्हाला समजलंच असेल। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो बिंदू आहे ह्या बिंदूपासून आणि हा आपल्या डाव्या हाताच्या बिंदूपासून मध्य पकडायचा आहे। ह्या दोन्हीचा मध्य पकडायचा आहे, तर या दोन्हीचा मध्य 5 येतो। अगदी लाईन टू लाईन अगदी परफेक्ट पकडायचा आणि त्यानंतर ह्या पॉईंटमध्ये आणि ह्या पॉईंटमध्ये आपल्याला आणखीन एक मध्य पकडायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता, सुरुवातीला 10च्या निम्म 5 झालं आणि 5च्या निम्म अडीचला आपल्याला अशा प्रकारे 2 अंडरलाईनमध्ये करून घ्यायच्या आहेत, बघू शकता अशा प्रकारे। ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, हा जो मधले सेंटरचे 2 पॉईंट आहेत ना ह्या पॉईंटपासून अर्धा इंचावर एक मार्किंग करून घ्यायची। ठीक आहे, ह्या पॉईंटपासून आणि ह्या पॉईंटपासून एक अर्धा इंचावर आपल्याला अशी 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत, बघू शकता। सगळी काही मार्किंग करून झालेली आहे। आता आपण ह्याला शेप देणार आहोत, तर शेप देण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला ह्या पॉईंटमधून ह्या मधल्या पॉईंटमधून ह्या पॉईंटपर्यंत असे आपल्याला एकूण टोटल 5 पॉईंट जॉईन करायचे आहेत। तिथं तुम्हाला मी स्क्रीनवरती सुरुवातीला दाखवत आहे अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचे आहेत। ठीक आहे एव्हरीवन, बघू शकता अशा प्रकारे आपल्याला शेप द्यायचा आहे। ओके, तर एव्हरीवन इथं तुम्ही बघू शकताय पूर्ण फिनिशिंग देऊन झालेले आहे। आता आपण स्लीव्ज कट करून घेणार आहोत। स्लीव्ज कट करून घेताना ही जी सरळ रेष आहे तिथून आपल्याला कट करायची नाही, जे 2 सुरुवातीला पॉईंट जॉईन केले तिथून आपल्याला या रेषेतून घ्यायचं आहे। त्यानंतर हा पॉईंट हा पॉईंट आपल्याला कट करायचा आहे आणि आता आपल्याला सरळ रेषेतून जायचं नाही, तर ज्यावेळेस आपण शेप देताना आतून लाईन घेतली ना तिथून कट करायचा आहे। जर तुम्ही सरळमधून गेला तर तुमची स्लीव्ज पूर्णपणे खराब होऊन जाईल, म्हणजेच वेस्ट जाईल, कारण ती पूर्णपणे चुकते। त्यानंतर आपल्याला मधल्या पॉईंटमधून थोडंसं बाहेर यायचं आहे, बाहेरची जी अंडरलाईन केलेली लाईन आहे तिथून घ्यायची आणि मग त्यानंतर आपण शेवटी हे करायचं आहे। ठीक आहे, तर बघू शकता फायनली जे आहे ते आपली स्लीव जी आहे ती परफेक्ट कटिंग झालेली आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, काय तुमच्या अडचणी असतील तर मला कमेंट करून विचारा। आता स्लीव जी आहे ते आपल्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो राहिलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे, कारण स्लीव्जला पुढची बाजू आणि मागची बाजू असे 2 शेप असतात, माहितीच आहे तुम्हाला।
ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित आपल्याला सर्कलमध्ये स्लीव्ज कट करून घ्यायची. बघू शकता किती सुंदर अगदी परफेक्ट स्लीव्ज कट झालेली आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तुमचे काय प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट करून विचारा. चला बाय.